डिसेंबर 1971 पाकिस्ताननं कुरापत काढून भारतीय हवाई तळांवर हल्ले केले। आपल्या देशाला दोन्हीकडे आव्हानाला तोंड द्यायचं होतं। पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान सर्व शक्तीनिशी निर्णायक पावलं उचलून प्रत्युत्तर देण्याखेरीज आपल्याकडे पर्यायच नव्हता। Pakistan launched a full-scale war against us. The Pakistan Air Force suddenly struck at our airfields in Amritsar, Pathankot, Srinagar, Avantipur, Uttarlai, Jodhpur, Ambala and Agra. पंतप्रधानांनी देशाप्रती दिलेला संदेश अतिशय स्पष्ट होता। निश्चितच ह्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। भारतीय नौदलासाठी ही सळसळत्या तारुण्याची साथ होती। धगधगत्या यज्ञकुंडात देण्याच्या आहुतीचा संस्कार होता। शत्रूशी मानसन्मानाने युद्ध करण्याची एक संधी होती। नौदलाला नेमून दिलेली कामगिरी नौदल प्रमुख ॲडमिरल नंदा यांच्या संदेशात अतिशय सुस्पष्टपणे सांगितलेली होती। शत्रूचं तळ आणि बंदरावरच्या सुविधा बेचिराग करण्यासाठी नौदलानं धाडसी आणि आवेशपूर्ण सैन्यदल अतिशय धोकादायक भागात पाठवण्याचा आदेश वेस्टर्न सी बोर्डचे कमांडर व्हाईस ॲडमिरल NS कोहली यांना देण्यात आले होते। या कामगिरीसाठी 25व्या क्षेपणास्त्र जहाज स्क्वॉड्रनच्या नौदलाच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या OSA क्लास क्षेपणास्त्र नौका निवडण्यात आल्या होत्या। जर ह्या क्षेपणास्त्र नौकांचा उपयोग केला तर शत्रूला सणसणीत चपराक बसण्याची त्यांची क्षमता होती। यानंतर जे घडलं तो भारतीय नौदलाच्या इतिहासातला एक सुवर्णाक्षरातला अध्यायच म्हटला पाहिजे। ह्या क्षेपणास्त्र नौकांचा टिकाऊपणा मर्यादित असल्यामुळे त्यांना कराची बंदरालगतच दक्षिणेकडच्या एका ठिकाणापर्यंत थेट उचलून नेण्यात आलं। तिथून पुढे आक्रमण करण्यासाठी त्या पूर्ण वेगानं जाऊ शकणार होत्या। या क्षेपणास्त्र नौकांचं कर्मी आणि चालक दल नुकतंच तत्कालीन सोव्हिएत महासंघाकडून प्रशिक्षण घेऊन आलं होतं आणि अस्खलित रशियन बोलू शकत होतं। त्यामुळे मोहिमेदरम्यान रणनीतीविषयी सर्व संवाद रशियन भाषेतून सुरू करण्यात आला। आता या नौकांनी सौराष्ट्र किनाऱ्याला स्पर्श करून बाणाकृती रचनेने उत्तरेकडे प्रयाण केलं। कराची बंदर पेटवून देणं एवढंच एकच त्यांचं लक्ष होतं। कराचीपासून जेमतेम 40 मैलांवर असताना INS निर्घातने 25 मैलांवर रडारचा संपर्क झाल्याचं वृत्त दिलं। तिने मार्ग बदलून त्या लक्ष्याकडे मोहरा वळवत एक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलं। खैबर या पाकिस्तानी विध्वंसक जहाजाला भारतीय नौदलाकडून युद्धामधला पहिला तडाखा बसला होता। निर्घातनं पहिला रक्तपात केला होता। निप्पात आणि वीर यांनी उत्तरेकडे मार्गक्रमण सुरू ठेवलं। समुद्री सुरुंग निकामी करणाऱ्या मुहाफिज नावाच्या जहाजावर वीरनं क्षेपणास्त्र सोडलं। मध्यरात्र होण्याच्या बेतात असताना निप्पातनं बंदराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं आणि थेट मारा करून कियामारी इंधन टाक्या आणि बंदरावरच्या इतर गोष्टी पेटवून दिल्या। अभिमान आणि समाधानाने नौदल प्रमुखांनी संदेश पाठवला। ऑपरेशन ट्रायडंट यशस्वी, कराची भस्मसात, मला तुमचा अभिमान वाटतो। यानंतर लगेचच आक्रमणाची दुसरी लाट होती, ऑपरेशन पायथॉन। नौका आणि बंदर सुविधांचा संपूर्ण पाडाव झाल्याने पाकिस्तानी नौदल पूर्णपणे खचून गेलं। भीतीपोटी त्यांनी जमिनीवरून युद्ध करणाऱ्या त्यांच्या सर्व महत्त्वाच्या सैनिकांना बंदरावर तैनात केलं। या हल्ल्यांच्या यशामुळे एकूण युद्धावर अतिशय नाट्यमय रीतीने प्रभाव पडला। दरम्यान पूर्वेकडच्या आघाडीवर विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतच्या नेतृत्वाखालच्या नौदल पथकांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानच्या दोन्ही भागांभोवती समुद्रावर भारतीय नौदलांचं नियंत्रण प्रस्थापित करण्याची
खबरदारी घेतली आणि समुद्री क्षेत्रावर दणदणीत विजय मिळवला. पुढे जनरल A.K. नियाझी पूर्व आघाडीवर शरण आल्यानंतर आणि 16 डिसेंबर 1971 या दिवशी शरणागती करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर देशाने विजयश्रीची खरी खुमारी अनुभवली. भारतीय नौदलाच्या ऑपरेशन ट्रायडंटला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे या सेवेला गौरव प्राप्त झाला आणि 4 डिसेंबरला कराची पेटवून दिल्याच्या दिवशी यथार्थपणे नौदल दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. On this momentous occasion of the 49th anniversary of the daring attack on Karachi Harbour, on the 4th of December 1971, I extend heartiest greetings to all my fellow citizens. In particular, our esteemed veterans who made this happen with their valor and sacrifice. Since this victory belonged to the people of India, we take this opportunity every year to reach out to all our fellow citizens and welcome people on board our warships, showcasing the might and grandeur of the Indian Navy at ceremonies like the beating retreat, band performances by the Indian Naval Band, as well as air displays and flypasts by Indian naval aircraft. This year has been exceptional due to the ongoing COVID-19 pandemic and the challenges it has posed globally. We've had peculiar challenge of maintaining our preparedness and sustaining a high degree of operational tempo during these very exacting times. At the same time, the Indian Navy has been seized of a humanitarian role, and we have left no stone unturned to bring our citizens stranded overseas back home or provide succor to our maritime neighbors in their hour of need. यावर्षी कोविड-19 प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून जगानं अभूतपूर्व संकट झेलली आहेत. जगभरातील अनेक देशांनी या भयंकर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन किंवा टाळेबंदी लागू केली. परिणामी आपले अनेक नागरिक मायदेशी परतण्याची संधीच न मिळाल्याने परदेशात अडकले. आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना आकाशमार्ग किंवा समुद्र मार्गाने परत आणण्यासाठी भारत सरकारनं वंदे भारत अभियान नावाची मोठी मोहीम उघडली. Indian naval ships Jalashwa and Magar are presently en route to the port of Malé in Maldives to commence evacuation operations from the 8th of May, that is from Friday, as part of phase 1. मे आणि जून महिन्यात समुद्र सेतू मोहीम चालवून परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलानं आपल्या सैन्यवाहू नौका नियोजनपूर्वक वापरात आणल्या. INS जलाश्व, मगर, ऐरावत आणि शार्दूल यांच्या 8 फेऱ्यांच्या मदतीनं 3 देशांमधल्या जवळपास 4000 भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात आलं. त्याखेरीज हिंदी महासागर क्षेत्रातल्या देशांना कोविड-19चा सामना करताना रसद पुरवण्यासाठी नौदलानं सागर मोहीम अंतर्गत INS केसरीवरून अत्यावश्यक वस्तू आणि मदत पोहोचवली. कोरोना साथीमुळे अनेक संकट उभी असूनही नौदलानं सागरी कार्यक्षेत्रात देशहिताचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रधान भूमिकेला जागत त्याचवेळी आपल्या नौदलाच्या कर्मचारी, अधिकारी आणि सैनिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचं शिवधनुष्य पेललं. कार्यतत्परतेत जराही शिथिलता येणार नाही आणि कोरोना काळात पश्चिमी ताफ्याची जहाजं समुद्रावर प्रदीर्घ काळ तग धरतील याची संपूर्ण खबरदारी नौदलाच्या पश्चिमी कमानीनं घेतली. मात्र ह्या साथरोगाचा अथक प्रतिकार करत होती ती आमची वैद्यकीय पथकं आणि तेच खरेखुरे योद्धा होते. स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार बाजूला सारून संपूर्ण समर्पणाच्या भावनेनं ते आव्हानाला सामोरे गेले. म्हणूनच त्यांना कोरोना योद्धा म्हणणं उचित आणि सार्थ ठरतं.
इतर सैन्य दलांबरोबर नौदलाच्या पश्चिमी कमानीनंही मे महिन्यात ह्या कोरोना योद्ध्यांप्रती परमोच्च आदरभाव व्यक्त केला. कोविड-19 मुळे उत्तरोत्तर कठीण परिस्थिती येणार आहे हे नौदलानं फार लवकर ओळखलं आणि मार्चमध्येच घाटकोपरमधल्या मटेरियल ऑर्गनायझेशन कॅम्पसमध्ये विलगीकरण सुविधा निर्माण केली. ही अगदी सुरुवातीला उभारल्या गेलेल्या पहिल्या काही सुविधांपैकी एक आहे. परदेशातून परतणाऱ्या अनेक भारतीयांना विलगीकरण सुविधा पुरवून त्यांना पूर्व वैद्यकीय मदत देण्याचं तसंच त्यांच्या तणावाच्या परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्याचं काम इथे उत्तम पद्धतीनं करण्यात आलं. याशिवाय लॉकडाऊन काळात अडकलेल्या मजुरांना अन्नधान्य पुरवण्याची सेवाही वेस्टर्न नेव्हल कमांडनं सुरू केली. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय पथकांच्या सुरक्षेसाठी श्वास घ्यायला सोयीस्कर अशी PPE किट्स तसंच इतर अभिनव आणि उपयुक्त वस्तूंची इथल्या इथे रचना आणि निर्मिती केली गेली. इतकंच नव्हे तर ही PPE किट्स पुढे सर्व चाचण्यातून उत्तीर्ण झाली आणि उद्योग जगतानं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून देशभर वितरणासाठी ही उचलून धरली. कोरोनाचा सामना करण्यासाठी पश्चिमी नौदल कमानीनं आपलं गोव्यातलं हवाई तळही कोविड तपासण्यांसाठी उपयोगात आणलं असून महत्त्वपूर्ण सामग्री, सॅम्पल्स तसंच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तिथं उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नौदल दिन आणि नौदल सप्ताह म्हणजे नागरिकांसाठी खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारी पर्वणीच असते. जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याची आमच्यासाठी ही एक संधी असते आणि बहुरंगी उपक्रमाद्वारे आम्ही तिचा पूर्ण उपयोग करून घेतो. भव्य अशा गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातला बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा म्हणजे मुंबईतला एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिमागदार कार्यक्रम असतो. सूर्यास्त समारंभात कार्यक्रम करणारं नौदलाचं बँड पथक आणि टॅटू सोहळ्यातलं ड्रम वादक. चेतक, सी किंग आणि कांबू हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती आणि सागरी कमांडोजची साहसी प्रत्यक्षिकं ह्यांच्याशी अनेक मुंबईकरांचा जवळून परिचय झालेला आहे. एका शब्दाचीही कमांड न देता किचकट प्रकारच्या कवायती अचूकपणे करणारं कंटिन्युटी ड्रिल म्हणजे किलर स्क्वॉड्रनच्या वीरांचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम.
पश्चिमी नौसेना कमान की विद्यापीठात शिकलेलं खलाशांचं खास हॉर्नपाईप नृत्य सादर करत सी कॅडेट कॉर्प्स आपला आनंद आणि उत्साह उपस्थित लोकांच्या मनापर्यंत पोहोचवतात. पूर्ण नौदल सप्ताहात नौदलाचा बँड शहरातल्या विविध ठिकाणी जनरंजन करतो. मुंबईच्या क्रीडा विश्वाचा अविभाज्य घटक बनलेली पश्चिमी नौदल कमानीची अर्ध मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील सर्वोत्कृष्ट रीतीने आयोजित मॅरेथॉन म्हणून गणली जाते. यावर्षी कोविड विषयक निर्बंधामुळे हे सगळे कार्यक्रम नेहमीच्या थाटामाटात आयोजित करणं अवघड आहे. This year we step into the golden jubilee year of commemorating the 1971 victory as the Swarnim Vijay Varsh. The upcoming 12 months will highlight the glory and achievements of our armed forces. We in the Navy do not sit back on our laurels, but we continue to strive for professionalism, excellence and efficiency to ensure that the cutting edge remains sharp and honed. I would like to reassure the nation that we, the guardians of India's maritime interests, shall always remain a combat-ready, credible and cohesive force. Jai Hind.